स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आता सीईटी सेल कडून एक नवीन नोटीस पब्लिश करण्यात आली आहे, ज्यामध्ये असं मेन्शन केलंय की आम्ही आन्सर की रिलीज केलेली आहे आणि मुलं आन्सर की चेक करू शकतात। पण आता जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाल, स्वतःच्या लॉगिन आयडी पासवर्डने लॉगिन करून बघाल, तिथे तुम्हाला कुठे सुद्धा तुमची आन्सर की दिसणार नाहीये। मी आता ऍक्च्युअली आता एक ऑलमोस्ट 5-5:30 होत आहेत, आतापर्यंत मी चेक केलं, आता कोणालाही त्यांची आन्सर की दिसत नाहीये। बट प्रेस रिलीज दिलेली आहे, दॅट इज नोटीस त्यांनी दिलेली आहे। मग याचा अर्थ काय होतो की येणाऱ्या 1 तासामध्ये 2 तासा किंवा आज रात्री 12च्या आधी नक्कीच तुम्हाला तुमची आन्सर की विथ सोल्युशन, जे काही करेक्ट आन्सर्स आहेत आणि तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट केलाय हे बघायला भेटणार आहे। त्याच्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाहीये। जसंच ते अपडेट करतील तसंच मी त्यावर व्हिडिओ पोस्ट करून तुम्हाला कळवणार आहे। तोपर्यंत तुम्ही सुद्धा लॉग इन करून चेक करत राहा आणि जसं तुम्हाला कळेल तसं मलाही अपडेट द्यायत राहा, म्हणजे आपण लवकरात लवकर त्या रिलेटेड व्हिडिओ पोस्ट करूया। ठीक आहे। बरेच जण वाट बघत होते की दादा या वर्षीची काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे, दररोज तू व्हिडिओ सकाळी टाकत होतास, ते कधीपासून होणार आहे? तर उद्यापासून नक्कीच रोज सकाळी 8:15ला व्हिडिओज पोस्ट व्हायला चालू होतील आणि तुम्हाला डेली काय ऍक्शन घ्यायची आहे, कसं राहायचं, येणारे 2 महिने काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीयेत। ठीक आहे दादा, मग हे जे नोटीस दिले त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा। काय महत्त्वाचं आहे की त्यांनी सांगितलंय की जे PCBची मुलं आहेत ते 22 to 24 याच्यामध्ये ऑब्जेक्शन रेज करू शकतात। समजून घ्या, ऑब्जेक्शन रेज करणं म्हणजे काय काय होतं, एखादा क्वेश्चन चुकलेला असतो, एखादा ऑप्शन चुकलेला असतो, करेक्ट, किंवा तुम्हाला वाटत असतो की हा क्वेश्चन चुकीचा आहे, याचं काहीतरी चुकीचं आहे, तर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता सीईटी सेलकडे। तर ज्या PCBची मुलं आहेत ते 22 ते 24 मध्ये करू शकतात, जे PCMची मुलं आहेत ते 24 to 26 या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन्स रेज करू शकता। ऑब्जेक्शन रेज तुम्ही केल्यानंतर सीईटी सेल व्हेरीफाय करेल की खरंच तो क्वेश्चन चुकला आहे का, आणि जर ते चुकलं असेल तर नक्कीच सीईटी सेल त्याचे मार्क्स हे सगळ्यांना बोनसमध्ये देत असतं। म्हणून मी एक प्रोसेस तुम्हाला माहित असावी पुढे काय होतं, एक स्मार्ट प्रोसेस। आता रजिस्ट्रेशन वगैरे ते पुढच्या गोष्टीत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। तिथून पुढे तुम्हाला माहित असलं पाहिजे काय काय होणार आहे। बेसिकली आन्सर की आज रिलीज झाली आहे, अजून तुम्हाला दिसत नाहीये, पण रात्री 12 वाजेपर्यंत नक्कीच दिसणार आहे। त्यावर मी व्हिडिओ पोस्ट करेन, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ऑब्जेक्शन्स उद्यापासून तुम्ही ऑब्जेक्शन रेज कराल PCBची मुलं, आणि 24 ते 26 मध्ये PCMची मुलं ऑब्जेक्शन रेज करतील। लक्षात घ्या, 1000 रुपये तुम्हाला पर ऑब्जेक्शन तुम्हाला पे करायचे असतात। त्यामुळे मी सजेस्ट करेन की आपण ग्रुप्स बनवूया। ठीक आहे, तुम्ही जर साथ देणार असाल तर आपण ग्रुप्स बनवूया। PCM म्हणजे PCM फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून जर कॉन्ट्रीब्यूट केलं तर एकट्यावर बर्डन येणार नाही। समजा 4 क्वेश्चन चुकले असले तर वेगवेगळ्या 4 मुलांनी ऑब्जेक्शन रेज केले, थोडंसं तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलं, आपण सगळे एकत्र आलो तर तुमचे पैसेही वाचतील। ठीक आहे, डबल एकाच प्रश्नाला ऑब्जेक्शन घेण्यात काहीच लॉजिक नाहीये। ठीक आहे, सो आपण याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। फायनल आन्सर की याच्यानंतर एक रिलीज होईल। ठीक आहे, त्याच्यामध्ये सजेस्ट सांगितलं जाईल की हा क्वेश्चन चुकला होता, आम्ही त्याचं उत्तर आता करेक्ट केलेलं आहे किंवा आम्ही बोनस मार्क दिलेला आहे, जे काय असेल ते। मग आता 26 तारखेपर्यंत तर ऑफकोर्स तुमचं ऑब्जेक्शनच चालणार आहे, त्याच्यामुळे एक 5-6 दिवस तुम्ही पकडून चला, त्याला फायनल आन्सर की रिलीज व्हायला लागतील। आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला फायनल रिझल्ट मिळणार आहे। हा तुमचा रिझल्ट आहे का नाही, याच्यानंतर तुमचे जे मार्क्स असतील त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक पर्सेंटाइल दिलं जाईल, आणि त्याला म्हणूया आपण MHT CETचा रिझल्ट। सो नक्कीच MHT CETचा रिझल्ट यायला 2-4 जून नक्कीच होणार आहे, कारण इथून 4-5 दिवस त्यांना हे सगळं सॉर्ट आउट करायला, आणि फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये तुमचा CETचा रिझल्ट नक्कीच येईल। आपण त्या रिलेटेड जे काही अपडेट्स असतील ते नक्कीच बनवूया। आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका, आणि नक्की सांगेन उद्यापासून रोज सकाळी माझा व्हिडिओ बघायचा म्हणजे तुमच्याकडून येणाऱ्या 2 महिन्यामध्ये काही गोष्ट मिस आउट होणार नाहीये। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ।